ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण 3 टोमॅटोंपासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत। एकदा जर तुम्ही ही रेसिपी केली तर परत परत बनवाल ही मला 100% गॅरंटी आहे। तर इथे पाहू शकता तिन्ही टोमॅटो आपण छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता इथे तुमच्याकडे जर कच्चे टोमॅटो असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता किंवा पिकलेले असतील ते सुद्धा वापरू शकता। तर इथे माझ्याकडे मीडियम साईजचे नॉर्मल जे असतात टोमॅटो ते आहेत। छान असे कडक टोमॅटो घ्यायचे आहेत आपल्याला। आता टोमॅटोची आपल्याला इथे चौकोनी पद्धतीने फोडी करायची आहेत। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छान असे टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत। तर बघा इथे मी टोमॅटो कट करत आहे। तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राइब आणि एक लाईक नक्कीच करून घ्या। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राइब खूप जास्त मोलाचं असतं। अगदी बारीक फोडींमध्ये जर तुम्हाला टोमॅटो कट करायचा असेल तरी सुद्धा करू शकता, पण ह्या भाजीमध्ये जी आपण भाजी बनवत आहोत त्यामध्ये शक्यतो मोठ्या आकाराचे टोमॅटोचे पीस असले की ती भाजी खायला खूप जास्त छान लागते। तर बघा अशा पद्धतीने तिन्ही टोमॅटो मी इथे कट करून घेणार आहे। तर इथे पाहू शकता सगळे टोमॅटो आपले कट करून झालेले आहेत बारीक बारीक फोडीमध्ये। आता हे एका आपण बाउलमध्ये काढून घेऊया। जर तुमचे टोमॅटो जास्त आंबट वगैरे असतील तर तुम्ही ते धुवून सुद्धा घेऊ शकता, पण हे टोमॅटो जास्त आंबट नाही आहे त्यामुळे इथे मी धुणार नाही आहे। आता गॅसवरती एक कढई तापत ठेवूया। कढई तापली की त्यामध्ये 1.5 ते 2 पळी इतपत तेल घालून घेऊया। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। आता तेल छान तापलेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेऊया। मोहरी छान तडतडली की 1 चमचा जिरे घालून घ्यायचं आहे। जिरे सुद्धा तेलामध्ये आपल्याला छान असं फुलून द्यायचं आहे। भरपूर असा लसूण घेतलेला आहे मी ठेचून, न सोलताच ठेचून घेतलेला आहे। तुम्ही जर सोलून घेतला तरी सुद्धा चालणार आहे किंवा चिरून वगैरे टाकला तरी सुद्धा चालेल। आता लसूण तेलावरती थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत परतून झाला की यामध्ये हिरव्या मिरच्या घालू। तर बघा इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। तुम्हाला जर कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता हिरवी मिरची सुद्धा तेलावरती आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे, म्हणजे लसणाचा आणि मिरचीचा जो कच्चापणा असतो किंवा जो एक वास असतो तो सुद्धा निघून जातो। आता एक मोठ्या आकाराचा कांदा इथे मी बारीक असा कट करून घेतलेला आहे। तुम्ही 2 मीडियम आकाराचे कांदे कट केले तरी सुद्धा चालतील। आणि कांदा घालणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की कांद्यामुळे या चटणीला किंवा या भाजीला खूप जास्त छान चव येते। तर बघा इथे कांदा सुद्धा छान असा परतत आलेला आहे। आता यामध्ये थोडेसे सुके मसाले घालूया। अगदी बेसिक मसाले आहे, फक्त अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे। आणि फोडणीला भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि हे छान असं मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने फोडणीला कोथिंबीर घातली की भाजीची चव ही अजून जास्त दुप्पट होते। तर बघा कोथिंबीर सुद्धा छान अशी परतून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो सुद्धा मसाल्यामध्ये आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। जर अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर एक लाईक एक सबस्क्राइब नक्कीच करून घ्या। आणि माझी व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका, कारण की तुमचे छान छान कमेंट वाचायला मला सुद्धा खूप जास्त छान वाटतं। तर बघा चवीनुसार इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि भाजी आपण पुन्हा छान अशी मिक्स करून घेऊया। आता या भाजीमध्ये आपल्याला अजून एक इन्ग्रेडियंट्स टाकायचा आहे, तो शेवटी आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा। तर बघा इथे भाजी मी 3 ते 4 मिनिटांसाठी झाकून ठेवली आहे आणि 70 ते 80% आपले टोमॅटो शिजलेला आहे। इथे पुन्हा छान असे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। अजिबातच पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही, फक्त तेलावरती ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे। आता इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेला आहे। तुमच्याकडे जर भाजलेला कूट असेल तो सुद्धा तुम्ही इथे घालू शकता, पण हा कच्चाच वापरलेला आहे इथे मी। आता पुन्हा भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भाजीची चव ही खूप जास्त छान लागते। आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी मी फक्त शेंगदाण्याचा कूट घातला होता, त्यामुळे भाजी शिजून घेतली आहे। तर बघा आपली ही टोमॅटोची चमचमीत भाजी किंवा चमचमीत चटणी अशी ही तयार झालेली आहे। तुम्ही ही भाजी चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता, खूप जास्त छान लागते। आता वरनं थोडीशी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करून घेऊया।
तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.